महाराष्ट्र क्रांती न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। किनवट जावरला किनवट रस्त्याच्या घाटात पडले भूस्खलन, वाटसरूंची जीवितहानीची शक्यता वाढली। राज्यपालांनी घेतलेले दत्तक गाव जावरला व सोबतच अतिडोंगराळ भागात असलेल्या किनवट तालुक्यातील मांडवी, रायपूर, तांडा, टेंभी, शिंगोडा, ठाकुरवाडी, कोठारी, लिंगी, उनकेश्वरसह इतरही गावांना तालुक्याच्या ठिकाणी किनवटला जाण्यासाठी सोयीचे व्हावे यासाठी जावरला मार्गे मोठ्या थाडात जंगलातून डांबरीकरणाचा रस्ता तात्काळ मंजूर करण्यात आला। मांडवी परिसर राज्यासह जिल्हा व तालुक्याचे शेवटचे टोक असल्याने पिंपळगाव मार्गे किमान 35 ते 40 किलोमीटर जावे लागत असे, पण जावरला मार्गे 12 ते 15 किलोमीटरचा अंतर कमी होत असल्याने रोज शेकडो गाड्या त्या शॉर्टकटच्या मार्गाने धावत होत्या। पण काल मध्यरात्री झालेल्या ढगफुटी सदृश पावसामुळे अंबाडी घाटात भूस्खलन झाले असून रस्ता वाहून गेल्यामुळे मांडवी जावरला ते किनवट हा मार्ग 4 चाकी वाहनांसाठी बंद झालाय। मागील 1 महिन्यापासून मांडवीसह संपूर्ण तालुक्यात मुसळधार पाऊस बरसल्याने सगळीकडे हाहाकार माजले होते। त्यात शेतीचे अतोनात नुकसान झाले, अनेक घरांची पडझड झाली। 1 आठवड्याच्या विश्रांतीनंतर काल दिनांक 8 सप्टेंबर रोजी मध्यरात्री पावसाने जोरदार बॅटिंग करत अक्षरशः धूम काढले। त्यात जावरला मार्गे असलेल्या अंबाडी घाटात भूस्खलन होऊन रस्ता वाहून गेल्याने मांडवी जावरला किनवट मार्ग बंद झाले। सुदैवाने या भूस्खलनात कोणतीही जीवितहानी झाली नाही। त्यामार्गे बरेच ठिकाणी आत्ताचे भूस्खलन वगळता भूस्खलन होण्याची दाट शक्यता आहे। त्या जंगलातून ठिकठिकाणच्या रस्त्याच्या कडेला मोठमोठे झाडे मुळासह बाहेर निघाले असून भविष्यात त्या रस्त्यात मोठी जीवितहानी होणारच असे सांगण्यास वावगे ठरणार नाही। मग तो रस्ता थातूरमातूर झाल्याने खचला असावा का? संबंधित ठेकेदाराने रस्त्याच्या कामात काटकसूर केला असावा का? की पावसाच्या लहरीपणाने रस्त्यावर भूस्खलन झाले असावे? अशी चर्चा सध्या परिसरातून उमटत असताना दिसत आहे। महाराष्ट्र क्रांती न्यूजसाठी प्रतिनिधी भारत राठोड, किनवट, नांदेड। महाराष्ट्र क्रांती न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।